जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याचे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचे आवाहन। भारतीय हवामान विभागाने नंदुरबार जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून 11 व मे 12 रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। नागरिकांनी दुपारच्या वेळेत आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात उष्ण व कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला तसेच मैदानी काम करणाऱ्या कामगारांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, हलक्या रंगाचे सैल सुती कपडे परिधान करणे, डोक्यावर टोपी, ओला रुमाल किंवा छत्रीचा वापर करणे आवश्यक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। तसेच अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ किंवा अतिस्वेद यांसारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत, असेही सूचित करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनीही दुपारच्या कडक उन्हात शेतातील कामे टाळून पिकांना आवश्यकतेनुसार सिंचन सुरू ठेवावे, असे कृषी सल्ल्यामध्ये नमूद करण्यात आले आहे। भारतीय हवामान विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या हवामान अंदाज व सूचनांकडे नागरिकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। टेम्परेचर खरंच खूप वाढलंय। आज 45 इज द रिपोर्टिंग जे माझ्याकडे आहे आणि मई आपला महिना असा पण खूप अवघड असतो आणि यावर्षी सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे। तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की थोडा 11:30 12 चे 3 मध्ये प्लीज बाहेर जाणं अवॉइड करा। डिहायड्रेशन नाही होणार यामुळे खूप काळजी घ्या। खूप पाणी आणि स्पेशली ORS आणि जे हायड्रेशनचे आपले निंबू पाणी किंवा हे सगळं असतो तर हायड्रेटेड पण ठेवा। नगरपालिकेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये आता आम्ही इन्स्ट्रक्शन्स इश्यू करत आहोत उष्माघात कक्षांसाठी। PHCs आणि RH मध्ये ऑलरेडी उष्माघात कक्ष एस्टॅब्लिश करण्यात आले आहेत आणि PHC साठी पण इन्स्ट्रक्शन्स आम्ही आता आज देत आहोत। सोबतच आता माझी इनफॅक्ट जस्ट एक मीटिंग झाली जिथे मला डॉक्टर सांगत होते की भरपूर न्यू बेबीज जे आहेत त्यांचा ऑलमोस्ट 30% वेट लॉस होत आहे बिकॉज ते घरी जातात आणि खूप टेम्परेचर वाढत आहे तर वॉटर लॉस खूप जास्त आहे। तर त्यामुळे नवीन बेबीजनी खूप मोठी काळजी घ्यायची की दूध आईचं जे ते पित आहेत ते रेग्युलरली प्रत्येक 2 तासात त्यांना ते दूध पण पिलं पाहिजे आणि युरिनचं मॉनिटरिंग पण केलं पाहिजे की दिवसात कमीत कमी 8 ते 10 त्यांचं युरिन पास व्हायला पाहिजे। डेली त्यांचं वेट मॉनिटरिंग व्यवस्थित झालं पाहिजे। तर ज्या ज्या घरात छोटासा एक वेइंगचं मशीन नाहीये त्यांची रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्वतःचा वेट केला आणि बाळाला घेऊन वेट केला, त्याचा मायनस केला की बाळाचं वेट आपल्याला कळेल। तर त्याचं पण रोजचा रोज वेट करत जा। एनिथिंग मोर दॅन 10% वेट लॉस इज ॲबनॉर्मल। तर तसं जर आहे तर हॉस्पिटलमध्ये जाऊन डेफिनेटली दाखवलं पाहिजे आणि कधी पण जरा पण सिम्पटम्स आले डिहायड्रेशनचे तर पहिली गोष्ट जाऊन PHC, RH किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण येऊ शकता। आणि डिस्ट्रिक्टची पण एक डिझास्टर मॅनेजमेंटची हेल्पलाईन आहे, ती हेल्पलाईन पण आम्ही इथे फ्लॅश करतो। प्रत्येक तालुकाचे पण डिझास्टर मॅनेजमेंट हेल्पलाईनचे नंबर्स आहेत आणि डिस्ट्रिक्टचे पण नंबर आहे। आपल्याला कधी पण कोणता पण ऍक्सिडेंट दिसला किंवा कोणते दुसरे रिलेटिव्ह साठी किंवा कोणते दुसऱ्यांसाठी मदतची आवश्यकता आहे तर कृपया करून या नंबरवर आम्हाला त्वरित कॉन्टॅक्ट करा।